नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर आणि पुन्हा एकदा डॉक्टर उदय निरुडकरांच्या सोबत देशाची आर्थिक नाडी कशी चालली आहे हे समजून घ्यायला आपण आलेलो आहोत. सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, माझ्या मनातले प्रश्न काय आहेत, तेच प्रश्न तुमच्या मनात असतील. बातम्याही या स्वरूपाच्या येत आहेत आणि गडबड अशी आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यात मध्ये असल्यामुळं यातल्या बऱ्याच गोष्टी समजून घेणं जरा अवघड आहे. बातमी येते की रिझर्व्ह बँकेने भारत सरकारला आकडा लिहिता येणार नाही, 2,75,000 कोटी रुपये इतकी रक्कम दिलेली आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला पैसा घ्यावा लागतोय, ही अवस्था केंद्र सरकारची आली आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा येतोय तो म्हणजे रिझर्व्ह बँक नफा कमवते आहे का? सरकार नफेखोर असता कामा नये आणि त्यातल्या त्यात रिझर्व्ह बँक तर नफेखोर असता कामाच नाही. मग रिझर्व्ह बँक नफा कमवते आहे आणि सरकारला पैसे देते आहे, सरकार रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते आहे, ही अवस्था काही बरी नाही. आता देश खरोखरच बुडायच्या स्थितीत आला आहे का, हे जरा समजणं आवश्यक आहे. कारण आदरणीय राहुलजी गांधी, उम्र 55 की दिल बचपन का, यांनी आपल्याला देशात सुनामी येणार आहे असं सांगितलेलं आहे. तर त्या राहुल गांधी यांच्या या वाक्याला या सगळ्या सुसंगत घटना आहेत का? आता खरं तर ही स्थिती अशी आहे की याबाबत जाणून घेताना तज्ज्ञांच्याकडून सुद्धा गांभीर्यानं जाणून घेतलं पाहिजे. म्हणून सरळ उदय निरुडकर सरांचं स्वागत करतो. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार. 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 आणि आमच्या मनात एक प्रश्न आहे सर. प्रश्न खूप सोपा आहे, तुम्हाला काय कळलं असेलच. एक आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून सरकारला पैसे घ्यावे, ही वेळ सरकारच्या आर्थिक अधपतनाची आली आहे का? हे घेतलेत हे खरं आहे का? काय आहे हे सगळं प्रकरण? एक छोटीशी तपशिलातली चूक फक्त पहिली दुरुस्त करतो. ती नकळत तुमच्याकडनं झालेली आहे आणि ते म्हणजे एवढे मोठे आकडे आपण विशेषतः मराठी माणूस आणि मराठी पत्रकार तर कधी ऐकतच नाही. हो. त्यामुळे आपल्याकडून ही चूक होऊ शकते. ती म्हणजे 2,75,000 कोटी आपण म्हणलात. ते 2,75,000 नाही, 2,87,000 कोटी आहेत. ओके. हा हा 2,87,000 कोटीचा लाभांश हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी भारत सरकारला दिलेला आहे. डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो तो दिलेला आहे. आता याच्यात काही चूक आहे का? तर अजिबात नाही. बिमल जलान कमिटीनी एक रेशो ठरवलेला होता. आरबीआयला अमुक 1% प्रॉफिट झाल्यानंतर त्याच्यावरती गेला तर तो तुम्हाला भारत सरकारला द्यावा लागतो. त्याच्यानुसार तो दिलेला गेलेला आहे. याचा अर्थ त्याच्याकरता आरबीआय काम करत होतं का की आपल्याला प्रॉफिट मिळवला पाहिजे याच्याकरता काम करत होतं का? मी एक मिनिट थांबवतो. हे दुसऱ्यांदा घडलंय ना? हो, हे दुसऱ्यांदा करताय. पण यावेळेचा जो आहे ना, तो ओव्हर द रूफ ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजे विक्रमी आहे. म्हणून तर तो आकडा सांगण्यात माझ्याकडनं चूक झाली असती, म्हणून मी तो लिहून ठेवला इकडे. 2,87,000 कोटी. म्हणजे परवा आपण LIC वर कार्यक्रम केला की LIC बुडणार आहे का? आज आपण आरबीआय भारताच्या नफेखोरीचा आणखीन एक आर्म आहे की काय, हात आहे की काय, असं एक आपण म्हणतोय. असं असं नाही आहे आणि असं आहे सुद्धा. हे दोन्ही मी तुम्हाला सांगतो. आणि ते का आणि कसं हे 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 तुम्ही लक्षात घ्या. ह्याचं कारण, ह्याच्यात काही चूक आहे का? तर अजिबात चूक नाही. मी तुम्हाला सांगितलं की हे बिमल जालान कमिटीचे, जालान पूर्वी आरबीआयचे गव्हर्नर होते, त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन झाली होती या लाभांशाचं काय करायचं. पूर्वीच्या काळी एवढा लाभांश होतच नव्हता. पूर्वीच्या काळी एवढे पैसे मिळतच नव्हते. आरबीआय त्यावेळी पैसाच कमवत नव्हतं. याचा अर्थ आरबीआय पैसे कमवण्याकरता करतं असं मला म्हणायचं नाही. पण ते जे काही करतं त्याच्यातनं जर काही निर्माण झालं तर ते निर्माण झालेलं काय करायचं याच्याकरता म्हणून जी एक रचना केली होती त्या रचनेअंतर्गतच हे पैसे आलेले आहेत. आणि ते पैसे कुठल्या वेळी येत आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. ते पैसे अशा वेळी येत आहेत की जेव्हा रुपया डॉलर समोर जोरदार घसरतोय किंवा रुपयासमोर डॉलर वधारतोय. पहिलं. दुसरं, फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आपल्याकडनं मोठ्या प्रमाणात इथली गुंतवणूक काढून नेत आहेत. फॉरेन इन्स्टिट्यूशन्स नीट लक्षात घ्या, हे काढून नेत आहेत. तिसरी गोष्ट, दारावर दुष्काळ धडका देतोय. आता तुमच्या ताटामध्ये युद्ध वाढून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे फर्टिलायझर असेल, गॅस असेल, तेल असेल, याचा तुटवडा आपल्याला किंवा याच्या किमती आपल्याकडे भडकत चाललेल्या आहेत. म्हणून पंतप्रधानांनी काटकसरीचं परदेशी जाऊ नका, परदेशी चलन वाचवा,
आणि सोनं खरेदी करू नका, कारण सोन्याच्या आयातीकरता आपल्याला डॉलर द्यायला लागतात. याच्यावरही आपण कार्यक्रम करून झालेला आहे. म्हणजेच एक प्रकारे अर्थसाक्षरतेमधला आणि देशाकडे कसं बघावं या सिरीज मधला त्यातलाच हा एक पुढचा कार्यक्रम आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. मग आता ही एक परमनंट क्रायसिस आहे का आपल्याकडे, की आरबीआय पैसा कमवतोय म्हणजे तो तुमच्या आमच्या खिशात जातोय आणि आपण गरीब होतोय, आरबीआय श्रीमंत होतोय आणि आरबीआय लाभांश देत आहे, त्यामुळे सरकार श्रीमंत होतंय, सरकार श्रीमंत होतंय, माणसं गरीब होत आहेत, त्यामुळे सरकार सूटबूट की सरकार है, असं जे काही म्हटलं जातंय त्याचा कुठलाही बाधारायण संबंध नाहीये. ये बच्चों का खेल नहीं है. ये 55 साल के बच्चों का तो बिलकुल खेल नहीं है. हे तुम्ही पहिले पहिले लक्षात घ्या. आरबीआयचं काम काय आहे तुम्हाला मी सांगतो. आरबीआयचं काम आहे ते मुळात पहिली गोष्ट इंटरेस्ट रेट ठरवायचे, एक्सचेंज रेट विनिमय याचं आणि रुपयाचं स्थिरीकरण ठेवायचं, रुपयाची उपलब्धता बघायची, इन्फ्लेशन म्हणजे महागाई जास्त वाढणार नाही ना या संदर्भातली जी काही पॉलिसी करणं आहे ती पॉलिसी. त्याच्यानंतर बँकांना जी कर्ज द्यायला लागतात त्याचा जो रेट आहे, रेपो रेट आहे, तो रेपो रेट ठरवून एक प्रकारे देशामध्ये आर्थिक सुव्यवस्था त्यांनी पाळायची, हे त्यांचं काम आहे. त्याला आपण मॉनेटरी पॉलिसी असं म्हणतो. तर वित्तीय पॉलिसी जी आहे ते सरकारचं काम आहे. म्हणजे काय, तर सरकार काय करतं, तर सरकार बजेट देतं, सरकार टॅक्सेशन देतं, की तुम्ही एवढं इन्कम झालं तर तेवढा टॅक्स द्यायला लागेल, एवढी एखाद्या आयटमची विक्री केली तर एवढं करावं लागेल, इथून हे आयात केलं तर तेवढं करावं लागेल. हे सगळं जे आहे ते सरकार ठरवतं, जेणेकरून आपल्याला उत्पन्न किती होईल याच्यावर सरकार लक्ष घालतं. आरबीआय त्याच्यावर लक्ष घालत नाही. आरबीआयचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो. ते सरकारचं काम आहे. आणि इंटरेस्ट रेट काय ठेवायचा, एक्सचेंज रेट काय ठेवायचा, हे आरबीआयचं काम आहे. आता मग तुम्ही म्हणाल की मग आरबीआय हे काही विमानं चालवत नाही, आरबीआय हे काही हॉटेल चालवत नाही, आरबीआय हे काही काय म्हणू आणखीन प्रॉफिट व्यवहार मेकिंग करत काय जे नाही, आहे व्यापार करत नाही. व्यापार एक्झॅक्टली करत हाच नाही. प्रश्न माझा होता, की आरबीआयला हा नफा, आरबीआयला नफा मग जो म्हणतो तो मग कोणता आहे? मग आरबीआयचा नफा कसा होतो, तर तो आरबीआयचा जो नफा होतो त्याचे जे मार्ग आहेत ते वैध आहेत. आरबीआयचे कुठलेही मार्ग अवैध आपल्याकडे नाहीत. आरबीआय पहिला पैसा कशातनं कमवते, तर आपल्याला जे डॉलर्स लागतात ते डॉलर जे अल्टिमेटली आपण आता घेताना एखाद्या थॉमस कुक किंवा अशा कोणाकडनं घेत असतो, परंतु ते अल्टिमेटली येतात कुठून, तर ते आरबीआय कडनं येतात. आणि त्या डॉलर विक्रीतून आरबीआयला जो नफा मिळतो तो नफा यावेळेला 1,69,000 कोटी इतका आहे. याचं कारण आरबीआयने डॉलरची विक्री 195 अब्ज एवढी केलेली आहे आणि ती मागच्या वेळेपेक्षा 52% जास्त आहे. हा हा त्यातला पहिला भाग झाला. आता मग तुम्ही म्हणाल आरबीआयने डॉलर विकला कशा करता, तर आरबीआयने डॉलर अशा करता विकला की रुपयाची घसरण होतीये आणि रुपयाचं मूल्य आज जे आहे, हा कार्यक्रम सुरुवात करायच्या 2 मिनिटं आधी मी मार्केटमध्ये मुद्दामून लॉग इन करून पाहिलं तर साधारणतः ₹95.25 एवढं आता एवढे रुपये दिले की आपल्याला $1 मिळतो, एवढं झालंय. तर हा जो रुपया आहे तो आणखीन घसरू नये याच्याकरता आरबीआय बाजारामध्ये डॉलर उपलब्ध करून देते. आता हे डॉलर उपलब्ध करून देते त्यावेळेला जागतिक परिस्थिती काय आहे याच्याशी त्याचं खूप निगडीत असतं. कारण या सगळ्याचं ठरवताना किती उपलब्ध करून द्यायचा, कसा उपलब्ध करून द्यायचा, किती वेळ उपलब्ध करून द्यायचा, तर मग जागतिक व्यापाराची स्थिती काय आहे, जिओ पॉलिटिकल वॉर कशी आपल्याकडे चाललेली आहे. आता आता आपल्याकडे ही वस्तुस्थिती आहे की अनेक मोठे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडच्या ज्या आहेत त्या आपल्याकडनं काही निघून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. मग बाजारात डॉलरची मागणी वाढते आणि त्यामुळे डॉलरची किंमत वाढते. मागणी वाढली की किंमत वाढली आणि त्याच्यामुळे रुपयाची किंमत कमी होते. आता डॉलर्स उपलब्ध केले ते कुठून केले आरबीआयनी, तर ते आरबीआयनी त्यांच्याकडे जो साठा आहे डॉलरचे जे आपण जे काही निर्यात करून पैसे कमवतो त्यातनं जो डॉलर जमा झालाय त्या साठ्यातनं त्यांनी ते पैसे दिले. आता पूर्वी त्यांनी ते घेतलेले आहेत, पूर्वीचा साठा आहे तो पूर्वीचा साठा त्यांनी समजा असं धरून चला ₹85 त्यांनी घेतलेला आहे. ₹85 $1. आज तुम्ही कितीला घेताय, ₹95.25 घेताय. म्हणजे हा जो ₹10 प्रॉफिट आहे तो ₹10 प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ डॉलर्स यू हॅव
तर ती विक्रीची रक्कम आहे 195 अब्ज आणि त्यातून जो फायदा झालाय तो 1,69,000 कोटी रुपये. आता रुपयाची उपलब्धता मार्केटमधली कमी झाली, तर ती कमी झाली तर मग अशा वेळेला रुपये कमी म्हटल्यानंतर जी गोष्ट कमी ती मिळवण्याकरता तुम्हाला जास्त पैसे द्यायला लागतात. त्यामुळे व्याजाचे दर वाढू शकतात आणि व्याजाचे दर वाढले तर मार्केटमध्ये अफरातफरी माजू शकते, लोकांची नाराजी येऊ शकते. म्हणून बाजारामध्ये आरबीआयला रुपया टाकावा लागतो. रुपया टाकायला लागतो म्हणजे काय, आरबीआय काय आपल्या अधिकाऱ्यांना जातं आणि रस्त्यावर पैसे उडवा हे असं होत नाही. आरबीआय काय करतं हे फारच ग्राम्य उदाहरण झालं. आरबीआय काय करतं तर आरबीआय सरकारी रोखे विकत घेतं आणि ते सरकारी रोखे त्यांनी 9,00,000 कोटी रुपयाचे विकत घेतले. आणि आता गंमत काय झाली, डॉलर विकले एकीकडे बघा, डॉलर विकले आणि एकीकडे सरकारी त्याच पैशातनं आलेल्या पैशातनं सरकारी रोखे विकत घेतले. आता हे जे विकत घेतले त्या रोख्यांवर पुन्हा त्यांना व्याज मिळालं आणि ते व्याज 1,18,000 कोटी रुपयाचं आहे. म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलेली रक्कम 1,69,000 कोटी, 1,18,000 कोटी आणि मग परकीय चलन जे आहे त्याची गुंतवणूक विदेशात पण करतात. विदेशातल्या जे काही आकर्षक स्कीम असतील, आकर्षक ठेवी असतील तिथे पण ते ठेवतात. त्या ठेवी साधारणतः 1,08,000 कोटीच्या आहेत. त्याच्यावरचं व्याज जे आपल्याला मिळालं ते साधारणतः 27,000 कोटी रुपयाचं आहे. आणि ह्या सगळ्याची एकूण मिळून रक्कम जर काढली तर ती 4,28,000 कोटी आहे. म्हणजे आता आरबीआयला या तिन्ही मार्गातून कुठले कुठले मार्ग आपण म्हणले तर डॉलर विकणे, त्याच्यानंतर दुसरा जो मार्ग होता तो म्हणजे सरकारी रोखे, विदेशी रोखे आणि विदेशी ठेवी. याच्यातनं जे सरकारला उत्पन्न मिळालं त्याच्या अगेन सरकारचा आरबीआयचा काही खर्च होत असेल. आरबीआय सुद्धा बँका आहेत, त्यांनाही इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचंय, त्यांनाही जागेचं भाडं आहे, त्यांनाही कर्मचारी आहेत त्यांचे. आता आरबीआयला स्वतःचा खर्च काय असणार तर पहिला कर्मचारी, त्या कर्मचाऱ्यांचं वेतन अमुक तमुक सगळा जो काही खर्च आहे तो 10,000 कोटीच्या वरती नाही. मी तुम्हाला अगदी वरचढ आकडा सांगतोय. आता याच्या व्यतिरिक्त त्यांना काय खर्च आहे तर आरबीआयचं मूळ काम काय आहे तर आरबीआय नोटा छापतं, बरोबर आहे, टांगसाळ चालवतं. त्या टांगसाळ चालवण्याच्या सगळ्या म्हणजे त्या प्लेट्स, त्या कागद, ती छपाई, ती शाई, ते सगळं सिक्युरिटी अमुक तमुक हा सगळा खर्च अगदी डोक्यावरनं पाणी 5,000 कोटी रुपये. म्हणजे 10,000 कोटी रुपये कर्मचाऱ्यांवर, 5,000 कोटी रुपये हे त्याच्या छपाईवर. आणि उद्या जर संभाव्य तोटा निर्माण झाला, जे काही करार केलेले आहेत त्या करारातून उद्या जे करार आपल्याला ऑनर करायचे त्याच्यातनं जर काही तोटा झाला तर त्यांना काही गोष्टींचं नियोजन करावं लागतं. ते नियोजन त्यांचं 1 ते 1.25 लाख कोटीच्या आसपास आहे. ते पूर्वी थोडं जास्त असायचं त्याचा पर्सेंटेज, आता ते त्यांनी त्याचा पर्सेंटेज कमी आणल्यामुळे ते 1 लाख कोटीवर आलेलं आहे. आता ह्या सगळ्याचा टोटल जर तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल की ते काही 1,15,000 कोटीच्या पुढे जात नाही आणि त्यांचं जे उत्पन्न आहे ते 4,28,000 कोटीच्या पुढे आहे. म्हणजे याचा मधला जो आहे तो पूर्णपणे प्रॉफिट आहे आणि त्या प्रॉफिटवर जालान कमिटीच्या सूचनेनुसार फॉलो करून त्यांनी 2,87,000 कोटी रुपये इतका प्रॉफिट या देशाला, इतका आरबीआयला त्याचा परतावा लाभांश त्यांनी दिलेला आहे. अशा प्रकारचा लाभांश या देशात यापूर्वी कधीही आरबीआयनी या देशाला मिळवून दिलेला नव्हता. म्हणून ती एक महत्वाची बातमी. या लाभांशाचा रक्कम सरकारला मिळाल्यामुळं सरकारच्या श्रीमंतीवर काय परिणाम होईल, काय परिस्थिती होईल, काय होईल असं वाटतंय? अगदी योग्य प्रश्न विचारलात. तर याच्यात देशाचा फायदा आहे का आणि ही गुड न्यूज आहे की बॅड न्यूज आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे, बरोबर आहे. आता सरकारला पैसे मिळाले, आता कोणालाही पैसे मिळाले ही गोष्ट काय वाईट असू शकते का तर ही गोष्ट वाईट असू शकत नाही. तर ही गोष्ट सरकारची वित्तीय तूट आहे त्या वित्तीय तुटीवरचं जे प्रेशर असतं की इतक्यापेक्षा जास्त जाता कामा नये जीडीपीच्या, ती वित्तीय तूट अंडर कंट्रोल ठेवायला म्हणून या रकमेचं बफर वापरता येतं. या रकमेचा त्याला एक टेकू मिळतो आणि त्याच्यामुळे वित्तीय तूट ही कंट्रोलमध्ये येते.
दुसरं काय होतं तर एक फायनान्शियल हेल्थ ज्याला आपण म्हणतो. आपण घरातनं बाहेर पडताना आपण म्हणतो ना, क्रेडिट कार्ड घेऊन जाऊ आणि एक 2-5 हजार रुपये खिशात राहू देत. तर हे जे 2-5 हजार आहेत हे सरकारचे आता 2,87,000 कोटींनी वाढले. म्हणजे सरकारला इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये काम करायचंय, सरकारला काही सोशल वेलफेअर आहे, काही सबसिडी द्यायची आहेत, काही काय म्हणू ज्याला आपण हेल्थचे काही उपक्रम करायचे. त्याच्याकरता सरकारला जे पैसे लागणार आहेत यातला काही पैसा सरकार तिकडे डायव्हर्ट करू शकतं, जेणेकरून सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार, विकासासाठी निधी, वेलफेअरसाठी निधी याच्याकरता जर मार्केटमधून कर्ज घ्यावं लागत असेल तर ते 10 रुपये कर्ज घ्यायच्या ऐवजी सरकार आता 7.5 रुपये किंवा 7 रुपये कर्ज घेऊन सुद्धा सरकारचं भागू शकतं. मी एक उदाहरण म्हणून सांगतोय, टक्केवारी तशी काढू नका. तर त्याच्यामुळे सरकारवरचं फायनान्शियल बर्डन कमी होतं आणि जर तुमचं फायनान्शियल बर्डन कमी झालं तर तुमची फायनान्शियल हेल्थ चांगली होते. आता हा जो फायदा सरकारकडे येतोय त्याच्यात एक मेख आहे. नंतर जर तसा प्रश्न आला तर मी ते तुम्हाला सांगेन. आता हा जो प्रॉफिट आहे, हा जो आरबीआयचा प्रॉफिट आहे किंवा सरकारला जे पैसे मिळत आहेत तो आरबीआयचा प्रॉफिट हा डॉलर विकून येतोय, हा सरकारी रोख्यातून येतोय, हा विदेशी ठेवीतनं येतोय, हा विदेशी रोख्यातनं येतोय, न की तो ट्रेड सरप्लस मधनं येतोय. म्हणजे आमचे एक्सपोर्ट वाढले आणि इम्पोर्ट कमी आहेत, त्यामुळे त्याच्यामधून जो डॉलरचा प्रॉफिट झाला त्यातनं आलेला हा डॉलरचा पैसा नाही. हा पैसा डॉलर विकून आलेला आहे. म्हणजेच एक प्रकारे हा पैसा हा आमच्या उत्तम आर्थिक स्थितीचं निदर्शक आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे इट्स नॉट अ ट्रेड सरप्लस. जर ते जपानचे आकडे तुम्ही पाहिले, चीनचे आकडे पाहिलेत, साऊथ कोरियाचे पाहिलेत, या देशांचे जर तुम्ही आकडे पाहिले तर त्या देशांमध्ये जे सरप्लस आहे, तो जो सरप्लस आहे त्यांच्याकडचा, तो सरप्लस त्यांच्या ट्रेडमधून म्हणजे त्यांच्या निर्यातीचा आकडा आयातीपेक्षा खूप जास्त आहे, त्यातून आलेला आहे. पण आपण काय करतो? आपण तेल आयात करतो. आपण 80 ते 90% आपलं तेल आयात करतो. त्याच्यानंतर आपण जगातले 3rd और 4th लार्जेस्ट बायर ऑफ गोल्ड आहोत. मग आपण आपल्याला लागणारं 95% तेल हे आयात करतो. मग ते आयात केलेलं तेल चढ्या भावाने विकत घ्यावं लागतं आणि जसा आता परिस्थिती आहे ते आणखीन चढ्या भावाने घ्यायला लागतं. जवळपास $100 अ बॅरल अशी आत्ताची परिस्थिती आहे की जे आपण एकेकाळी 60 आणि $65 घेत होतो. म्हणजे आपण आणखीन गरीब होतो. म्हणून ते जे आवाहन केलेलं आहे ना की तुम्ही तेल कमी वापरा, परदेशी कमी जा, ते तुम्ही डॉलर वाचवावे याच्याकरता, कारण आता त्याची उपलब्धता आपली कमी आहे. पण जपान, चीन, कोरिया या देशामध्ये ट्रेड सरप्लस असल्यामुळे त्यांच्याकडे जी गंगाजळी निर्माण होतीये ती गंगाजळी प्युअरली निर्माण होतीये. आपल्याकडे ती तशी नाही होत आहे. हेच जर पैसे 2,87,000 कोटीचा लाभांश जर ट्रेड सरप्लस मधनं आला असता तर मी सांगितलं असतं बल्ले बल्ले. तर मी सांगितलं असतं की आता फेटे उडवा, आता काय नाचगाणी करा, आता या देशामध्ये खऱ्या अर्थाने आपण काय म्हणू सुदिन आलाय असं म्हणायला हरकत नाही. परंतु एवढं जरी नसलं तरी काही करून चला, घरात पैसे आलेले आहेत ना आणि त्या पैशातून काही ज्या चांगल्या गोष्टी घडतायत ना, म्हणजे निश्चितच काहीतरी कुठेतरी चांगलं होतंय, म्हणून हे होतंय. आता याच्यात तुमच्या मगाशी मी बोललेल्या विवेचनात एक प्रश्न येईल की फॉरेन इन्व्हेस्टमेंट हे अशा कमी का होत आहेत आपल्या देशामध्ये? म्हणजे तुम्ही बघा, आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या. फोर्ड कंपनी होती, जनरल मोटर कंपनी होती. या सगळ्या कंपन्यांनी आपल्याकडनं मला वाटतं ती मोटरसायकलची एक कंपनी बघा, हार्ले डेव्हिडसन, ती कंपनी होती. शेवरले बंद सिटी पडली. शेवरले सिटी बंद बँक पडली. हा, पण त्यांच्या ते प्लॅन तिकडे ट्रान्सफर झाला, त्याला तेवढं काही हे झालेलं नाही. सिटी बँकेचे रिटेल युनिट आपल्याकडे बंद पडलं. आता हे एका बाजूला घडतंय, म्हणजे बघा काय घडतंय ते. हे सगळे मॅन्युफॅक्चरिंग आहेत. हे एका बाजूला ते एकीकडे बंद पडतायत. तर दुसरीकडे आयटी सर्व्हिसेसमध्ये गुगल आहे, मेटा आहे, अमेझॉन आहे, यांची गुंतवणूक वाढत चाललेली आहे देशातली. म्हणजे एकीकडे मॅन्युफॅक्चरिंग विच इज लॉंग टर्म स्टिकी ज्याला आपण म्हणू, ती गुंतवणूक आपल्याकडची जरी कमी होत असली तरी आयटी सर्व्हिसेस मधली गुंतवणूक आपल्याकडे, गुगलची गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणात वाढतेय.
आता आणखीन एक कारण म्हणजे आमच्या इथल्या उत्पादनाचा दर्जा आणि त्याच्या किमती आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अत्यंत कॉम्पिटिटिव्ह झाल्या. त्याच्यामुळे कदाचित इथल्या मार्केटमध्ये अशा प्रकारे गुंतवणूक आणि उत्पादन ही गोष्ट थोडीशी प्रश्नचिन्हांकित आहे. दुसरी गोष्ट, कुठेही कॅपिटल टाकताना, पैसे टाकताना त्याची प्रोडक्टिव्हिटी, त्यातून परतावा काय मिळतोय, तो किती कमी जोखमीचा आहे, तो किती पल्ल्या करता, म्हणजे दीर्घ पल्ल्या करताय, मीडियम पल्ल्या करताय, याचा सगळ्याचा विचार केला जातो. आता एक फरक या देशामध्ये असा घडलेला आहे की एकीकडे फॉरेन इन्स्टिट्यूशन्स पैसे काढून घेत आहेत, पण त्याच वेळेला या देशातल्या अर्थव्यवस्थेवर विश्वास बाळगणारा आणि ज्याच्या खिशात पैसा रेग्युलरली येतोय असा एक मोठा वर्ग या देशात निर्माण होतोय आणि तो म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी करतोय आणि त्या एसआयपी ची रक्कम 30 ते 40 हजार कोटी रुपये दरमहा होतीये. ती मार्केटमध्ये पंपिंग होतीये. एफआयआय जरी पैसे काढत असले तर या देशातला जो देशबांधव आहे तो या देशावर विश्वास ठेवून या देशाच्या प्रगतीवर, या देशातल्या फायनान्स सेक्टरवर, या देशातल्या गुंतवणूक सेक्टरवर आणि त्या गुंतवणुका ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रावर विश्वास ठेवून पैसे टाकतोय, त्यांना त्याचा परतावा मिळतोय आणि त्यातून आपल्याकडे 30 ते 40 हजार कोटी रुपये मार्केटमध्ये येत आहेत. हे असल्यामुळे त्याचा आपल्याला तेवढा फटका एफआयआयचे पैसे काढल्याचा तेवढा आत्ता जाणवत नाहीये, पण ते काढतायत ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्याकडे आणखीन एक इन्कमचं, डॉलरचं एक मोठं साधन आहे आणि ते म्हणजे जवळपास 2 कोटी भारतीय हे अनिवासी भारतीय आहेत. एक्झॅक्टली, ते मी त्याच मुद्द्यावर येणार गल्फमध्ये होतो. गल्फमध्ये काम करणारे आपले केरळी बंधू आहेत. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये गेलेले आपले सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत किंवा इंग्लंडमध्ये, युरोपामध्ये जिथे वार्धक्य वाढत चाललंय अशा ठिकाणी विविध प्रकारची कामं करायला, मग ती स्किल जॉब, डॉक्टर्स असतील, वकील असतील किंवा अगदी टॅक्सी ड्रायव्हर असतील, अगदी छोटी छोटी कामं, मिनियल जॉब, डिलिव्हरी बॉयची करायला सुद्धा अनेक भारतीय तरुण तिकडे गेले. त्यांचा ते जे आपल्या घरी मनी ऑर्डर पाठवतात, मनी ऑर्डर हा शब्द समजावला म्हणून मी सांगतोय, आता मनी ऑर्डर कोणी पाठवत नसतं, आता इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर होत असतात. आता ती जी मनी ऑर्डर, जसं पूर्वी कोकण मुंबईच्या चाकरमान्यांच्या पैशावर चालायचं, तसं त्या मनी ऑर्डरच्या पैशाची रक्कम आपली या देशातली आता $135 बिलियन एवढी मोठी आहे. $135 बिलियन अँड दिस इज वन ऑफ द हायेस्ट रक्कम आहे. दुसरी गोष्ट, या देशातून जो सॉफ्टवेअर निर्यातीचा आकडा आहे, तो सॉफ्टवेअर निर्यातीचा आकडा आता जवळपास $220 बिलियन एवढा झालेला आहे. आता हा आकडा किती मोठा आहे? तर हा आकडा सौदी अरेबिया, ज्याचं स्ट्रॅटेजिक कमॉडिटी काय आहे, तर सौदी अरेबियाची स्ट्रॅटेजिक कमॉडिटी आहे ती ऑइल ही आहे आणि त्याचा जो एक्सपोर्ट आहे तो $135 बिलियन होता आणि मागच्या वर्षी आमचा आकडा हाच $145 बिलियन होता आणि तो आता वाढून $220 बिलियन पर्यंत आपण गेलोय. म्हणजे सौदी अरेबिया जेवढं ऑइल एक्सपोर्ट करतं त्यापेक्षा जास्त भारत हा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करतोय. त्यामुळे हे सगळं कॉम्पोजिशन बदलतंय, हे स्ट्रक्चर बदलतंय. त्यामुळे हाच जर पैसा आम्हाला आरबीआयच्या कडे जो आहे तो पैसा डॉलर विक्रीच्या ऐवजी ट्रेड सरप्लस मधनं जर आला असता, म्हणजे कुठली लक्ष्मी घरात आली तरी त्याचं आपण स्वागतच करतो, आपण काही दार बंद करून घेत नाही, पण ती लक्ष्मी जर आपल्याला सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मधून किंवा ट्रेड सरप्लस मधून आमच्याकडचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स विकत घेऊन जर झाली असती तर त्याचा अधिक आनंद झाला असता आणि ते अधिक हेल्दी आहे असं मला वाटतं. एक सोपा प्रश्न विचारतो जो मनामध्ये येतोच. आपण आकडा सांगितला की आपण $220 बिलियन सॉफ्टवेअर निर्यात करतो आणि त्यातून पैसे येत आहेत. आपण हेही म्हणालात की 135 सौदी अरेबियाचं पेट्रो निर्यातीचा रक्कम आहे आणि त्याच्यापेक्षा आपलं सॉफ्टवेअरचं अधिकच आहे. सॉफ्टवेअर मधून मिळणारे पैसे भारतीय अनिवासी भारतीयांच्याकडून भारतात येणारे त्या देशाची डॉलर किंवा तत्सम रक्कम आणि आपल्या देशाच्या निर्यातीतून येणारी रक्कम. तुम्ही एक वाक्य मगाशी वापरलं की स्टिकी असलेल्या बिझनेसमधून पैसा कमी येतोय. हा पैसा तेवढ्या उपयोगाचा असतो का की इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंटच फार महत्वाची असते आणि या पैशाला फारसं महत्व नसतं, तो शाश्वत नसतो, अतिशय असं काय आहे का?
योग्य प्रश्न तुम्ही विचाराल. हा शाश्वत अशाश्वततेचा भाग नाहीये. हा तुमचं स्ट्रक्चर कसं असावं याच्या सायंटिफिकनेसचा भाग आहे. याचा अर्थ तुम्ही सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आणि असे एक्सपोर्ट असू नयेत आणि काय आपण ज्याला सर्व्हिसेस सेक्टरमधनं पैसे कमवत असं नाहीये. तर त्याचा एक बॅलन्स असला पाहिजे आणि तो बॅलन्स जर मॅन्युफॅक्चरिंग प्लस सर्व्हिस असा असेल आणि ते जर योग्य प्रमाणात असेल तर ते जास्त अधिक हेल्दी म्हटलं जातं असं मी मानतो. आता या क्षणाला काय झालेलं आहे की सगळ्याच क्षेत्रात आपण हायटेक खूप स्पेसमध्ये, न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये, डिफेन्समध्ये तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या त्यातलं हाय एंड जे होतं ते आपल्याकडे आता परदेशात होत होतं. त्याला आता आपल्याकडे पर्याय इंडियन सबस्टिट्यूट्स निर्माण झालेले आहेत. आता आपले पंतप्रधान जेव्हा परदेशी गेलेले होते तेव्हा ते नॉर्वेमध्ये का गेले, स्वीडनमध्ये का गेले, असे सगळे प्रश्न आपल्याकडे नेदरलँडमध्ये का गेले, हे सगळे प्रश्न विचारले गेले. याचं हे ते अज्ञान होतं. याचं कारण असं आहे तुम्हाला मी सांगतो. एका देशामध्ये ते गेले, त्या देशामध्ये आपल्याकडे पुढचं जे युग आहे ते सेमीकंडक्टर युग म्हणजे चिपचं युग आहे. आणि त्या चिप मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण सर्वात आता त्याच्या ज्या पायऱ्या आहेत बनवण्याच्या त्यातल्या सर्वात शेवटच्या पायरीवर होतो. मग त्याची गुंतवणूक आपण पद्धतशीररित्या वाढवली. पण त्यातनं काय निर्माण होणार आहे शेवटी? त्यातनं चिप निर्माण होणार आहे. आता ही चिप निर्माण करणारी जी मशीन्स आहेत, ती मशीन आपल्याकडे निर्माण होतात का? तर ती नाही. मग ती कुठल्या देशात निर्माण होतात आणि ती करणारी कंपनी कुठली? त्यांचं आणि टाटाचं टायअप मोदी तिकडे गेलेले होते तेव्हा झालेलं आहे. म्हणजे यापुढे आपण फक्त चिप नाही बनवणार, तर चिप बनवणाऱ्या मशिनरीचे मॅन्युफॅक्चरिंग आपण करणार आहोत. दिस इज वन ऑफ द फायनेस्ट एक्झाम्पल्स ऑफ बॅकवर्ड इंटिग्रेशन. आणि म्हणूनच मी म्हणतो की या सगळ्या दौऱ्यांकडे अत्यंत बारकाईनं पाहावं लागतं, कारण याचा परिणाम पुढच्या येणाऱ्या 20-25 वर्षाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. आज याचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम जे काही असतात ते आपल्याला लगेच नाही दिसणार. परंतु हे सुपरिणाम आपल्याला नक्कीच पुढच्या 4 ते 5 वर्षात फ्रुक्टिफाय झालेले म्हणजे प्रत्यक्षात आलेले दिसू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे डॉलर विक्रीतून पैसे येणे आणि लाभांशातून पैसे येणे हे आनंदाचं जरी असलं तरी मी म्हणेन की हे एक प्रकारे मृगजळातला आनंद आहे. म्हणजे मृगजळामध्ये प्रत्यक्षात तिथे काहीच नसतं असं नाहीये. इकडे प्रत्यक्षात ते पैसे आलेले आहेत तुमच्याकडे. पण हेच जर पैसे तुमच्या निर्यातीतून आले असते तर ते अधिक साऊंड असते आणि ती निर्यात ही केवळ एका सेक्टर किंवा 2 सेक्टर मधून यायच्या ऐवजी जर ती मॅन्युफॅक्चरिंग मधनं आली असती थोडीफार तर त्याचा आनंद निश्चित जास्त आला असता. तर ते अधिक संयुक्तिक ठरलं असतं असं मला वाटतं. मला फक्त एकच गोष्ट अजून जाणून घ्यायची तुमच्या तोंडून स्पष्टपणे. म्हणजे हे फार चांगलं नाही, फार चांगलं नाही, पण फार वाईट पण नाही अशी स्थिती आहे. म्हणजे सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पैसे घेत आहे, म्हणजे सरकार बुडालं, म्हणजे बँकेला पैसे द्यावे लागले, भिकार पण आलेलं आहे. त्यामुळं असलेलं गाठीचे पैसे काढून द्यावे लागतायत आणि जगावं लागतंय. देश आता कंगाल होत चाललाय. ती सुनामी वगैरे काय येणार आहे ती येणार आहे. असं काय आहे का? असं अजिबात नाही. या देशाची अर्थव्यवस्था डेड आहे असं म्हणणारे किती खोटे होते हे आपण पाहिलेले आहे. त्याच तिमाहीमध्ये जेव्हा ट्रम्प म्हणले त्याच तिमाहीमध्ये आपला दर 7.2%, 7.7% आता तो आहे. या सगळ्यावर काही अर्थ नाही. एक लक्षात ठेवा, आरबीआयनी सरकारला लाभांश जास्त मिळावा याच्याकरता हे केलेलं नाहीये. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, लाभांश आरबीआयनी मिळालाय. सरकार लाभांश मिळणं हे बाय प्रोडक्ट आहे. सरकारनी आरबीआयने हे केलं कारण त्यांना रुपया स्थिर ठेवायचा होता आणि रुपया स्थिर ठेवण्याकरता त्यांना तो मार्केटमध्ये आणावा लागला आणि तो मार्केटमध्ये आणण्याकरता त्यांनी काय केलं तर सरकारी रोखे विकत घेतले आणि म्हणून तो मार्केटमध्ये पैसा आला आणि त्याच वेळेला रुपया आणि डॉलर याच्यातल्या किमतीची घसरण अधिक होऊ नये त्याच्याकरता त्यांना प्रयत्न करावे लागले आणि त्यातून जो डॉलर त्यांना मार्केटमध्ये आणायला लागला तो पूर्वी कमी किमतीनं घेतलेला होता तो आता चढ्या किमतीनं विकला. हा आरबीआय हे करण्याकरता म्हणून करत नाही, पण हे होणारच आहे. जर तुमचा अशा प्रकारे व्होलॅटिलिटी तुमच्या करन्सीमध्ये असेल तर ते होणारच आहे. त्यामुळे हे मुद्दामून केलेलं नाही. हे सरकारला प्रॉफिट मिळत, सरकार भिकारी झालेलं आहे आणि सरकार आरबीआयच्या गव्हर्नरकडे जाते आणि म्हणते ए मुझे पैसा दे दे, असं नाहीये अजिबात. ते जलान कमिटीच्या नियमानुसार त्यांनी दिलेलं आहे. तसा नियम जर नसता तर पैसे दिले नसते. तसा नियम आहे म्हणून ते पैसे दिले जात आहेत. मग पूर्वी का मिळत नव्हते? कारण पूर्वी
असा फरक होतच नव्हता. त्यामुळे ते होत नव्हते. त्यामुळे ते मिळत आहेत. याचा अर्थ पूर्वी अतिशय वाईट होतं आणि आता ग्रेट आहे असं मी म्हणणार नाही, पण पूर्वीपेक्षा आता खूपच चांगलं आहे. फक्त ते चांगलं हे सर्वोत्तम आहे का, तर त्याविषयी मी म्हणतो अजूनही देर इज अ स्पेस. जेव्हा आपण ट्रेड सरप्लस मधनं होऊ आणि ती संधी आपल्याला कधी येईल तुम्हाला मी सांगतो. आज लिहून ठेवा 2030 ते 2032 या या रेंजला आपण जाऊ आणि आपलं तेलाचं अवलंबित्व कमी होऊन आपण सोलार, इथेनॉल वगैरे याच्यावर येऊ आणि आपली गोल्ड आयात कमी होईल. त्यावेळेला आपला ट्रेड सरप्लस होईल आणि त्यावेळेला जे पैसे येतील ती आता घरात तुमच्या पैसे आलेले आहेत. डॉलर आणि ह्याच्यामधनं काय म्हणू आपण ज्याला ट्रेड सरप्लस मधनं जे पैसे येतात ती लक्ष्मी असते. डॉलर विकून जे पैसे येतात तो पैसा असतो. आता तुम्हाला पैसा मिळवायचा आहे का लक्ष्मी मिळवायची आहे हे तुम्ही ठरवा. मी अजून एक शेवटचा प्रश्न विचारतो, ज्यातून लोकांच्या पर्यंत पण एक मेसेज जावा. आयात कमी, निर्यात जास्त, यात सरप्लस, यात नफा, हे साधं गणित आहे. आता Correct. समजा निर्यात वाढवण्यात प्रॉब्लेम येतोय, तर आयात घटविण्यात आपण काही योगदान देऊ शकतो का, जसं मोदी म्हणालेत, जे मोदींनी 100% आव्हान केलं, आपण आणि ते पैसे 100% आपलं यश म्हणू शकतो का वाचलेले? 100% आपण वाचतो. प्रत्येकाला हे बघा, देशावर प्रेम करायचं म्हणजे आता काही तुम्ही कारगिल सारखं तिथे बॉर्डरवर पाकिस्तानच्या उभे राहिले बंदूक घेऊन, असं काही आता सुशील कुलकर्णी उदयनिर्माण शक्य नाही. मग आपण काय करू शकतो, तर आपण 3-4 गोष्टी करू शकतो. एक म्हणजे सार्वजनिक मालमत्तेची नासाडी करणार नाही. एक म्हणजे सार्वजनिक अशांतता करणार नाही. तिसरं, या देशातला मालच आपण वापरू, आत्मनिर्भर भारत ज्याला आपण म्हणतो. चौथी गोष्ट, फालतू फॉरेन डॉलर्स आपण खर्च करणार नाही. सोन्याची वाटेल तशी मागणी वाढवून सोन्याच्या किमती गगनाला आकाशाला भिडतील अशा प्रकारचं कृत्य आपण करणार नाही. आणि आपण जी माल किंवा सर्व्हिस देतो त्याची गुणवत्ता ही जागतिक दर्जाची ठेवू. एवढं जरी केलं तरी आपण एखाद्या सैनिकाचं परमकर्तव्य पार पाडलंय असं म्हणायला काही हरकत नाही. खरंय, एक प्रत्येक भारतीयाने आता सैनिक होण्याची वेळ आलेली आहेच आहे. आपल्या घरात सोनं आणून प्रतिष्ठा दाखवण्यापेक्षा सोनं न आणता या देशाची प्रतिष्ठा वाढवणं आणि सोन्यासारखी माणसं या देशासाठी वापरणं जास्त बरं आहे. नको तिथे तेल घालण्याची सवय सोडून देऊन आपलं तेल वाचवलं तर जास्त बरं होईल, असं सध्या तरी म्हणावं लागेल. काय छोट्या छोट्या गोष्टी असतात, गोष्ट छोटी असते, पण या देशातल्या 140 कोटी लोकांची असते आणि ती छोटी गोष्टच खूप मोठी होऊन जाते. अगदी सोपं सांगू, या देशातल्या 140 कोटी लोकांनी रोज एका विषयात 1 रुपया वाचवायचा ठरवला तर 3 विषय, तेल म्हणजे खाद्यतेल, 2 पेट्रोल, 3 खत, या 3 विषयातही आपण 3 रुपये वाचवले तर या देशातली माणसं 550 कोटीच्या आसपासची रक्कम रोज वाचवतील. आणि हे काम मोदींनी सांगितल्याप्रमाणे महिनाभर केलं तर काही हजार कोटी रुपये आपण नक्कीच वाचवू. आपण निर्यात करू शकत नाही, आयात कमी करू शकतो, हे मात्र नक्की आहे. आणि पुढची मुलाखत खरंच उदय सर आपण अशी एक घेईल 2030ला, ज्यात तुम्ही सांगाल हा फरक झालेला आहे. एक आत्ता मुलाखत काही दिवसांच करावी लागेल आणि ते म्हणजे रुपया आता 95 रुपये 25 पैसे आहे. तो काही दिवसात 100 रुपयापर्यंत पोहोचेल आणि त्याचा एक मोठा सायकोलॉजिकल आणि मार्केटवर परिणाम होणार आहे. तेव्हा 100 रुपयाची 100 जेव्हा होईल तेव्हा एक वेगळा कार्यक्रम करून अर्थव्यवस्थेला नेमकं याच्यामुळे काय घडलं हे लोकांना समजावून सांगावं लागणार आहे. कारण आपल्याकडे गैरसमजूत पसरवणारे भरपूर आहेत. अगदी खरं आहे. या गैरसमज पसरवण्याच्या लोकांमध्ये आपणच आता स्वतःला समज पसरवणारे आणि योग्य ती माहिती देणारे घडलं पाहिजे, झालं पाहिजे. खूप खूप आभार सर, खूप धन्यवाद. आपण आलात, बोललात, खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद.